नमस्कार फ्रेंड्स, पॉवर बीआयच्या लेसन नंबर 12 मध्ये मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती परत एकदा स्वागत करते। अगोदरच्या लेसन मध्ये आपण न्यू डेटा घेतला होता, त्यावरती डेटा ट्रान्सफॉर्मेशन पण केलं होतं आणि ते करून डेटा आपण इम्पोर्ट पण केला होता पॉवर बीआय मध्ये। इथे तुम्हाला डेटा पेन मध्ये तो डेटा पाहायला मिळतोय। हा डेटा आपला सेल्स डेटा जो डेटा आहे तो डेटा इथे आलेला आहे आणि या डेटामध्ये ज्या काही आपले न्यूमरिक कॉलम आहेत तर त्या न्यूमरिक कॉलमच्या पुढे तुम्हाला इथे सिग्मा साइन आलेलं दिसते। हे सिग्मा साइन आलेलं आहे। जिथे डेट आहे तिथे डेट साइन आलेला आहे आणि बाकीचे जे तुम्हाला जिथे कोणतंच साइन नाही तर तिथे टेक्स्ट आहेत। पण हे जे ऑर्डर लाइन नंबर आहे की ऑर्डर नंबर आहे हे जर तुम्हाला न्यूमरिक करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन सुद्धा ट्रान्सफॉर्म डेटा करू शकता। म्हणजे असं नाही की ज्यावेळेस आपण पॉवर बीआय मध्ये डेटा घेतो त्यावेळेस पॉवर क्वेरी मधून एकदा इम्पोर्ट केल्यानंतर परत त्यावरती काही ट्रान्सफॉर्मेशन करता येत नाही, असं नाही। तर पॉवर बीआय मध्ये सुद्धा तुम्हाला इथे क्वेरीज मध्ये ट्रान्सफॉर्म डेटा हा ऑप्शन पाहायला मिळतो, जे की तुम्हाला होम टॅब मध्येच आहे। या ट्रान्सफॉर्म डेटावरती क्लिक केल्यानंतर सुद्धा जरी तुम्हाला वाटलं की नंतर काहीतरी ट्रान्सफॉर्म करायचं आपलं राहिलेलं आहे तर परत एकदा तुम्ही इथे पॉवर क्वेरी मध्ये येऊ शकता आणि यावरती जर काही ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता। आता आपण परत इथे क्लोज अँड अप्लाय वरती क्लिक करणार आहोत। सध्या मला गरज वाटत नाही काही ट्रान्सफॉर्म करायची, पण तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही असं करू शकता, म्हणून हा ऑप्शन मी अगोदरच तुम्हाला सांगून ठेवलेला आहे। आता या लेसन मध्ये आपण लाइन आणि एरिया चार्ट व्हिज्युअल शिकणार आहोत आणि त्यावरती फॉर्मॅटिंग कसं करायचं हे आपण प्रॅक्टिकली इथे पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला असा इथे लाइन चार्ट घ्यावा लागणार आहे। आपण इथे ब्लँक डॅशबोर्ड घेतलेला आहे, नवीनच आपण इथे ओपन केलेला आहे आणि यामध्ये आपण काही बॅकग्राऊंडला कलर वगैरे ॲड केलेलं नाही। तर असं आपण लाइन व्हिज्युअल घेतलेलं आहे। हे आपल्याला मोठं करायचं असेल तर तेवढं आपण त्याची साईज वाढवू शकतो आणि यामध्ये आपल्याला काय काय फीड ॲड करायचे आहेत ते आता आपण इथे पाहूया। ही फिल्टर पेन जे आहे ते आपण मिनिमाइज करूया। बीड व्हिज्युअलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळतात एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, सेकंडरी वाय ॲक्सिस, लिजंड, स्मॉल, मल्टिपल, टूल टिप्स वगैरे इथे एवढ्या ठिकाणी आपण फीड ॲड करू शकतो। तर आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे तुम्हाला माहीतच आहे। तर एक्स ॲक्सिस कसा असतो की आपला जे हॉरिझॉन्टल असतो तो एक्स ॲक्सिस असतो, व्हर्टिकल हा वाय ॲक्सिस असतो आणि वाय ॲक्सिसमध्ये आपण न्यूमरिक व्हॅल्यू घेतो, एक्स ॲक्सिसमध्ये आपण टेक्स्ट म्हणजे कॅटेगरी वाईज व्हॅल्यू घेतो। तर सध्या एक्स ॲक्सिसमध्ये आपण घेऊया ऑर्डर डेट, कोणत्याही घेऊ शकतो आपण, असं काही नाही, एक्स ॲक्सिसमध्ये कॅटेगरी वाईज व्हॅल्यू घेऊ शकतो। आता इथे ऑर्डर डेटमध्ये आपल्याला इयर, क्वार्टर, मंथ, डे वगैरे पाहायला मिळतात। त्यानंतर वाय ॲक्सिसमध्ये आपल्याला काय घ्यायचे पहा। वाय ॲक्सिसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण न्यूमरिक व्हॅल्यू घेणार आहोत, तर इथे वाय ॲक्सिसमध्ये घेऊया आपण क्वांटिटी ऑर्डर। तर क्वांटिटी ऑर्डर पहा इथे आहे क्वांटिटी ऑर्डर, तर ते घेतलं आपण इथे वाय ॲक्सिसमध्ये। असं घेतल्यानंतर इथे आपल्याला काय पाहायला मिळतंय की इथे 3 इयरचा सेल्स दिसतोय आपल्याला, म्हणजे इथे 2003 आहे, नंतर 4 आहे, नंतर 5 आहे, असा 3 इयरचा आपल्याला सम ऑफ क्वांटिटीची ऑर्डर जी आहे ती आपल्याला इथे टोटल सेल्स पाहायला मिळतोय। पण आपल्याला जर इथे म्हणजे इयर वाईज नको असेल तर आपण यावरती क्लिक करूया, तर इथे तुम्हाला क्वार्टर वाईज पाहायला मिळेल, म्हणजे क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3, क्वार्टर 4 ते पाहायला मिळेल प्रत्येक इयरनुसार। नंतर क्वार्टर वाईज पण नसेल, मंथ वाईज पाहिजे असेल तर इथे जानेवारी टू डिसेंबर मंथ पाहायला मिळतात आणि जानेवारी हे क्लब झालेलं आहे, म्हणजे हे तिन्ही इयरचं एकत्र क्लब झालेलं आहे। इथे फक्त जानेवारी सिंगल इयरचं नाही तर जानेवारी 2003, जानेवारी 2004, जानेवारी 2005, त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2003, 2004, 2005 असं एकत्र क्लब होऊन आपल्या इथे आपल्याला टोटल म्हणजे त्याची सम ऑफ क्वांटिटीची ऑर्डर इथे पाहायला मिळते। मंथ वाईज नसेल, डे वाईज पाहिजे असेल तर तुम्हाला इथे असं डे वाईज पण पाहायला मिळेल। तर मी आता हे सध्या रिमूव्ह करते आणि परत आपण इथे एक्स ॲक्सिसमध्ये ऑर्डर डेट घेऊया। आपल्या इथे वाय ॲक्सिसमध्ये आलेली आहे ती ऑर्डर डेट, सो आपण हे रिमूव्ह करूया आणि एक्स ॲक्सिसमध्ये आपण परत इथे ऑर्डर डेट घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे फक्त मंथ वाईज पाहिजे, सो आपण फक्त इथे मंथ वाईज घेऊया, क्वार्टर नको, मंथ वाईज पाहिजे, म्हणजे असं जानेवारी टू डिसेंबर हे आपले लाईन चार्ट इथे आलेला आहे। आता हा आपण तर इथे लाईन चार्ट घेतलेला आहे। आता ह्या लाईन चार्टचं जर आपल्याला एरिया चार्टमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर पहा इथे सुरुवातीलाच ऑप्शन पाहायला मिळतो तुम्हाला, इथे अगोदर लाईन आहे, नंतर फक्त एरिया चार्ट, यावरती फक्त क्लिक करा। हे स्विच कसं करायचं फ्रेंड्स आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे। एरिया चार्ट, नंतर स्टॅक एरिया चार्ट पाहायला मिळेल, नंतर इथे पहा 100% स्टॅक एरिया चार्ट आहे, नंतर लाईन अँड स्टॅक कॉलम चार्ट आहे, नंतर लाईन अँड क्लस्टर कॉलम चार्ट आहे। तर लाईन अँड क्लस्टर कॉलम चार्ट घेतो त्यावेळेस आपल्याला इथे लाईनमध्ये
वाय ॲक्सिस ॲड करावं लागतं, कारण बाय डिफॉल्ट ते कॉलम वाय ॲक्सिसमध्ये घेतो, पण लाईन जर घ्यायचं असेल तर ते आपल्याला ते वाय ॲक्सिसमध्ये फीड ॲड करावं लागतात. त्या कशा करायच्या ते आपण पुढे पाहणार आहोत, पण सध्या आपण परत येऊया इथे लाईन चार्टकडे आणि यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते ऑप्शन आता आपण इथे पाहणार आहोत. आपण इथे एक्स ॲक्सिस घेतलं, वाय ॲक्सिस घेतलं, पण इथे खाली फ्रेंड्स आपल्याला सेकंडरी वाय ॲक्सिस सुद्धा पाहायला मिळतं. इथे दिसलं तुम्हाला सेकंडरी वाय ॲक्सिस. तर सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये समजा आपण घेतलं प्राइस ऑफ ईच, जे आपल्या प्राइसचं आहे ते जर आपल्याला इथे घ्यायचं असेल तर आपण हे सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये घेतलं. ते घेतल्यानंतर पहा इथे तुम्हाला 2 लाईन पाहायला मिळतात. म्हणजे 2 लाईन म्हणजे इथे सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर जे ब्ल्यू लाईने आलेलं दिसतं वरती आणि सम ऑफ प्राइस ईच म्हणजे ते थोडं डार्क ब्ल्यू नेव्हीला कलरने आलेलं दिसेल तुम्हाला. तर अशा 2 लाईन इथे आलेल्या आहेत सेकंडरी वाय ॲक्सिस. फ्रेंड्स, सेकंडरी ॲक्सिसमध्ये आपण काय टाकू शकतो, तर इथे फक्त आपण व्हॅल्यूज ॲड करू शकतो. तर जे काही आपलं वाय ॲक्सिस असतं दोन्हीकडे, तर त्या दोन्हीकडे सुद्धा आपल्याला इथे न्यूमरिक कॉलमच आपण ॲड करू शकतो. आणि जे आपण इथे सेकंडरी वाय ॲक्सिस घेतलेला आहे तर तो तुम्हाला इथे राईट साईडला पाहायला मिळतो. म्हणजे हा जो झाला आपला प्रायमरी वाय ॲक्सिस, हे जे दिसतंय तुम्हाला हा झाला सम ऑफ क्वांटिटी ऑर्डरचा प्रायमरी वाय ॲक्सिस, आणि हा जो आपण घेतलेला आहे सम ऑफ प्राइसचा तर हा झाला सेकंडरी ॲक्सिस. आणि हा तुम्हाला इथे राईट साईडला याच्या व्हॅल्यूज वगैरे पाहायला मिळतात. आता हे झालं तुम्हाला इथे काय पाहायला मिळतंय की सगळ्यांचं इथे सम पाहायला मिळतोय, पण मला इथे सम नकोय. आपल्याला इथे काय पाहिजे की ते मला टोटल ट्रान्झॅक्शनचा काउंट पाहिजे. समच्या ऐवजी काय पाहिजे, इथे टोटल ट्रान्झॅक्शनचा काउंट पाहिजे इथे सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये, ते पण मंथ वाईज. म्हणजे मंथ वाईज किती टोटल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याचा आपल्याला इथे काउंट पाहिजे. तर तसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे युनिक ज्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे ज्या कॉलममध्ये युनिक व्हॅल्यू आहेत तो कॉलम तुम्हाला इथे घेणं गरजेचं आहे ह्या सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये. मग ज्या कॉलममध्ये युनिक व्हॅल्यू आहे तो कॉलम समजा इथे आपण घेऊया ऑर्डर नंबर. तर ऑर्डर नंबर आपण काय करूया इथे सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये घेऊया. अगोदरचं आपण डिलीट करूया म्हणजे रिमूव्ह करूया आणि ऑर्डर नंबर आपण इथे क्लिक अँड ड्रॉप करूया. ड्रॅग आणि ड्रॉप केलेला आहे. तर इथे काय आलं आपला काउंट ऑफ ऑर्डर नंबर. आता यावरती तुम्ही डबल क्लिक करून इथे टोटल ट्रान्झॅक्शन वगैरे पण करू शकता. यावरती डबल क्लिक करून याला रिनेम वगैरे करू शकता. ह्या वाय ॲक्सिसमध्ये पण जर तुम्हाला डबल क्लिक करायचं असेल तर तुम्ही याला रिनेम वगैरे करू शकता. किंवा इथे सुद्धा जर तुम्हाला डेट वगैरे चेंज करायचं असेल तर इथे सुद्धा राईट क्लिक करून तुम्ही याला रिनेम वगैरे करू शकता. इथे रिनेमचा ऑप्शन आहे तुम्हाला, म्हणजे इथे जाऊन सुद्धा तुम्ही ते जे टेबलमध्ये जे काही कॉलम आहे त्याला तुम्ही इथे रिनेम करू शकता. तर इथे काउंट ऑफ ऑर्डर नंबर आपल्या इथे डायरेक्ट आलेला आहे. ऑर्डर नंबरमध्ये फ्रेंड्स इथे तुम्हाला न्यूमरिकच व्हॅल्यू पाहायला मिळतात. ऑर्डर नंबरमध्ये न्यूमरिक व्हॅल्यू आहेत, पण इथे येताना न्यूमरिकचा सिग्माचा साईन आलेला आहे का नाही, म्हणून त्यांनी टेक्स्ट म्हणून पण इथे घेतलेला आहे, म्हणून इथे काउंट ऑफ ऑर्डर नंबर आले. जर इथे तुम्ही डायरेक्ट न्यूमरिकचा कोणता जर कॉलम घेतला असता तर इथे तुम्हाला सम पाहायला मिळालं असतं. आणि तसं जर आलं तर तुम्हाला काय करायचं, यावरती क्लिक करून इथे काउंट आहे ह्या काउंटवरती तुम्हाला इथे क्लिक करावं लागलं असतं. म्हणजे काउंट ऑफ ऑर्डर नंबर म्हणजे आपल्याला इथे टोटल ट्रान्झॅक्शन पाहायला मिळाले असते. जर यामध्ये जर रिपीटेड व्हॅल्यू असते ना फ्रेंड्स, म्हणजे जो आपण कॉलम घेतला आहे आपण काय म्हणतो युनिक व्हॅल्यू आहे तो कॉलम पाहिजे, पण यामध्ये जर रिपीटेड व्हॅल्यू असत्या तर इथे काउंटच्या वरतीच तुम्हाला काउंट डिस्टिंक्ट म्हणून पाहायला मिळतं. हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागलं असतं जर त्या कॉलममध्ये रिपीटेड व्हॅल्यू असत्या तर मी इथे युनिकचा कॉलम घेतलेला आहे आणि त्यामुळे मला इथे ट्रान्झॅक्शन काउंट मिळतोय. आपण जो सेकंडरी वाय ॲक्सिस घेतलेला आहे इथे वरती काउंट ऑफ ऑर्डर नंबर आहे आणि इथे गेल्यानंतर पहा सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर दिसते आणि काउंट ऑफ ऑर्डर नंबर म्हणजेच आपले हे टोटल ट्रान्झॅक्शन आहेत. तुम्ही तिथे जाऊन त्याला रिनेम वगैरे करू शकता. इथे डबल क्लिक करून तुम्हाला रिनेम करायचं असेल तर तुम्ही हे रिनेम करू शकता. तर हे सेकंडरी वाय ॲक्सिस नेमकी काय करतो हे तुम्हाला समजलं असेल. वी आर गेटिंग 2 व्हॅल्यूज ॲट अ टाईम. एकाच वेळी आपल्याला अशा 2 व्हॅल्यू इथे पाहायला मिळतात. म्हणजे पहा यावरती ज्यावेळेस आपण माऊस पॉइंटर फिरवतो त्यावेळेस तुम्हाला इथे सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर पण पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर काउंट ऑफ ऑर्डर नंबर म्हणजे आपल्याला त्याचे ट्रान्झॅक्शन पण पाहायला मिळतात. आणि यासाठी आपण इथे सेकंडरी वाय ॲक्सिसचा यूज करू शकतो. आता जर लिजंडमध्ये आपल्याला काही कॉलम ॲड करायचे असेल, समजा इथे कंट्री करायचं असेल किंवा स्टेट वगैरे करायचं असेल तर ही कॉलम आपल्याला ॲडच होत नाही. पहा इथे घ्या, डील साईज घ्या, कोणताही कॉलम घ्या, हे लिजंडमध्ये कॉलम ॲडच होत नाही. असं का होतं फ्रेंड्स, तर ज्यावेळी
सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये आपला कॉलम असेल, म्हणजे इथे जर आपण काही फील्ड ॲड केलेलं असेल तर त्यावेळेस आपण लिजंडमध्ये इथे काही ॲड करू शकत नाही. म्हणजे हे व्हाईस वर्सा आहे. ज्यावेळेस सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये काही नसतं त्यावेळेस आपण लिजंडमध्ये घेऊ शकतो आणि लिजंडमध्ये काही नसेल त्यावेळेस आपण सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये घेऊ शकतो. पाहायचं असेल तुम्हाला तर हे आपण जे सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये आहे ते रिमूव्ह करूया. समजा लिजंडमध्ये आपण इथे ऑर्डर लाईन नंबर वगैरे घेतले, हे इथे ऑर्डर लाईन नंबर आहे आणि आपण ते लिजंडमध्ये घेतले. इथे इथे ऑर्डर लाईन नंबर लिजंडमध्ये आलेलं आहे आणि आता इथे एकाच वेळी इथे किती झाले तुम्हाला ह्या लाईन किती आल्या, तर टोटल लाईन नंबर किती दिसत आहेत आपले. इथे लाईन नंबर तुम्हाला किती दिसतात, जर इथे जरी गेले तुम्हाला तर इथे पाहायला मिळते जवळपास इथे 16-17 लाईन नंबर पाहायला मिळतात दिसतात. म्हणजे 17 आणि त्याला वेगवेगळे कलर आलेले आहेत. जसे ऑर्डर लाईन नंबर आहेत त्यानुसार त्याचे इथे कलर आलेले आहेत. तर ही जास्तच खिचडी झाली. आपण हे काढून टाकूया आणि याऐवजी समजा आपण इथे डील साईज वगैरे घेऊया लिजंडमध्ये. तर डील साईजमध्ये काय आहे, लार्ज, मिडियम आणि स्मॉल. तर इथे तुम्हाला वरती पाहायला मिळेल जे डेटा लेबल आहे ते वरती पाहायला मिळतात, त्याच कलरच्या लाईन इथे खाली आहेत. तर हे आपण असं म्हणजे लिजंडचा यूज काय करायचं हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. लिजंड कशासाठी यूज केला जातो हे कॉलम चार्टमध्ये आपण अगदी इथे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तसंच हे सिमिलर आहे फ्रेंड्स. तर लिजंडमुळे काय होतं, वेगवेगळे रेकॉर्ड आपण लगेच पाहू शकतो. जसं कॉलम एकाच वेळी तिथे मल्टिपल कॉलम येत होते त्याचप्रमाणे इथे मल्टिपल लाईन इथे आलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस सेकंडरी वाय ॲक्सिस असतं त्यावेळेस आपण लिजंड घेऊ शकत नाही आणि लिजंड असेल तर तुम्ही ते सेकंडरी वाय ॲक्सिस घेऊ शकत नाही. आता पहा ना, समजा तुम्हाला परत जर इथे काही करायचं असेल, समजा इथं तुम्ही परत ऑर्डर नंबर वगैरे घ्यायला गेले तर इथे सेकंडरी वाय ॲक्सिसमध्ये येणार नाही, कारण ऑलरेडी आपण इथे लिजंड घेऊन ठेवलेलं आहे. त्यानंतर स्मॉल मल्टिपल. आता स्मॉल मल्टिपलसुद्धा तुम्हाला माहीतच आहे, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता स्मॉल मल्टिपलमध्ये जर आपण इथे डील साईज वगैरे घेतली तर अशा प्रकारे ती वेगवेगळे म्हणजे चार्ट येणार आहेत, लाईन चार्ट येणार आहेत. पण जे लार्ज, मिडियम, स्मॉल वगैरे होतं तर त्याप्रमाणे इथे 3 चार्ट आपले आलेले आहेत. स्मॉल मल्टिपल काय करतं हे तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर आहे फ्रेंड्स टूल टिप्स. तर टूल टिप्ससुद्धा सिमिलरच आहे, जे आपण अगोदर कॉलममध्ये पाहिलं होतं तेच इथे पण तुम्हाला पाहायला मिळेल. टूल टिपचा यूज काय होतो, जर आपल्याला इथे मल्टिपल व्हॅल्यू शो करायचे असतील तर आपण इथे टूल टिपचा यूज करतो. आता सध्या इथे काय होतंय, यावरती गेल्यानंतर तुम्हाला सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर पाहायला मिळते. पण जर आपल्याला इथे टोटल ट्रान्झॅक्शन पण दाखवायचे असतील तर इथे आपण टूल टिपचा यूज करणार आहोत. तर यासाठी काय करूया, आपण समजा एखादा कॉलम इथे घेऊया. तर ऑर्डर नंबरच आपण इथे घेतला, ऑर्डर नंबर इथे टूल टिप्समध्ये घेतला. तर इथे ऑर्डर नंबर्स घेतल्यानंतर इथे फर्स्ट ऑर्डर नंबर आलेला आहे. तर ह्या ड्रॉप जो आहे आपल्याला हा ड्रॉप दिसतो यावरती क्लिक करा. क्लिक करून इथे काउंटवरती क्लिक करा. काउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर यावरती माऊस पॉईंटर फिरवलं, इथे लाईन वगैरे दिसत नाही फ्रेंड्स, फक्त इथे माऊस पॉईंटर फिरवल्यानंतर तुम्हाला सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर पण पाहायला मिळते आणि काउंट ऑफ ऑर्डर नंबर पण पाहायला मिळते. तुम्हाला जर हे रिनेम वगैरे करायचं असेल, म्हणजे जे टूल टिपमध्ये आपण घेतलेलं आहे काउंट ऑफ ऑर्डर नंबर, तर तुम्ही यावरती डबल क्लिक करून इथे टाईप करू शकता टोटल ट्रान्झॅक्शन वगैरे. ओके. तर आता सध्या मला याची गरज नाही म्हणून मी हे रिमूव्ह करते. आता इथे आपण लाईन चार्ट घेतलेला आहे. तर लाईन चार्टच्या ऐवजी जर आपल्याला इथे एरिया चार्ट पाहिजे असेल तर आपण इथे एरियावरती क्लिक करणार आहोत. स्टॅक पाहिजे असेल तर स्टॅकवरती करणार आहोत. स्टॅक एरिया चार्ट पाहिला, म्हणजे 100% स्टॅक एरिया चार्ट आहे. लाईन अँड स्टॅक कॉलम चार्ट आहे. पण इथे लाईन अँड क्लस्टर कॉलम चार्ट आहे. यावरती क्लिक केल्यानंतर फक्त एक क्लिकने आपण लगेच स्विच करू शकतो. लाईन अँड क्लस्टर कॉलम चार्ट आपण ज्या वेळेस घेतो त्यावेळेस मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची म्हणून मी इथे घेतलेलं आहे. तर इथे पहा काय आलेलं आहे आपलं, तर लाईन वाय ॲक्सिस. म्हणजे काय झाले, बाय डिफॉल्ट त्यांनी कॉलम हा वाय ॲक्सिसला घेतलेला आहे. म्हणजे जो आपला प्रायमरी वाय ॲक्सिसचा आहे त्यामध्ये बाय डिफॉल्ट त्यांनी कॉलम घेतलेला आहे. पण आपल्याला इथे लाईन घ्यायचं असेल, कारण त्याचं नावच काय आहे फ्रेंड्स, लाईन अँड क्लस्टर्ड कॉलम चार्ट. आता इथे तुम्हाला कॉलम पाहायला मिळतात पण इथे लाईन आहे का, तर नाही. तर त्यासाठी इथे लाईन वाय ॲक्सिस आहे. पण जर लाईन वाय ॲक्सिसमध्ये मला जर पाहायचं आहे की तिथं टोटल किती ट्रान्झॅक्शन झालेत, मला हे ॲड करायचं आहे, मला सम वगैरे नको आहे, मला टोटल किती ट्रान्झॅक्शन झालेत हे मला इथे पाहिजे. तर मी काय करणार आहे, हे जे लाईन वाय ॲक्सिस आहे ना यामध्ये समजा मी ऑर्डर नंबर इथे क्लिक करून ड्रॅग करून ड्रॉप केलं तर इथे काउंट आलेला आहे माझा ऑर्डर नंबरचा. तर काउंट आल्यानंतर मला इथे लगेच पाहायला मिळतं की ही जे दिसत आहेत वरती तुम्हाला इथे हे लाईन आणि कॉलम इथे आलेला आहे, सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर आणि इथे काउंट ऑफ ऑर्डर नंबर. म्हणजे मला इथे टोटल ट्रान्झॅक्शन लगेच पाहायला मिळतात. सो गेटिंग लाईन ॲज वेल ॲज क्लस्टर कॉलम चार्ट.
आणि ज्यावेळेस मी इथे लाईन वाय ॲक्सिसमध्ये घेतलेला आहे फ्रेंड्स, त्यावेळेस इथे डायरेक्ट काउंट आलेला आहे. टेक्स्ट व्हॅल्यू त्याने आयडेंटिफाय करून इथे काउंट आपल्याला दिलेला आहे. जर नसेल येत ह्या ड्रॉपवरती क्लिक करून तुम्ही इथे काउंटवरती क्लिक करा, कारण आपल्याला इथे टोटल ट्रान्झॅक्शन पाहिजे आहेत. सो हे तुम्हाला समजलं असेल की लाईन अँड क्लस्टर कॉलम चॅट, गेटिंग लाईन ॲज वेल ॲज क्लस्टम कॉलम चॅट. एकाच ठिकाणी आपल्याला लाईन आणि क्लस्टर कॉलम चॅट पाहायला मिळतात. कंपॅरिझनसाठी खूपच युजफुल ठरू शकतो फ्रेंड्स. वेगवेगळ्या व्हॅल्यू एक कॉलममध्ये तर एक लाईनमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे इथे टोटल जे क्वांटिटी ऑर्डर आहे ती तुम्हाला इथे कॉलममध्ये पाहायला मिळते. त्याचप्रमाणे हे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते तुम्हाला इथे लाईनमध्ये पाहायला मिळतात. तर अशा रीतीने तुम्ही इथे लाईन, एरिया, लाईन अँड क्लस्टर कॉलम चॅट हे क्रिएट करू शकता. याची प्रॅक्टिस नक्की करा. या गोष्टींच्या अगोदर प्रॅक्टिस करा तरच नेक्स्ट लेसन पहा, कारण नेक्स्ट लेसनमध्ये आपण यावरती फॉर्मॅटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत, कारण फॉर्मॅटिंग आपलं बाकी आहे. यामध्ये फक्त आपण हे व्हिज्युअल ॲड करून पाहिलेलं आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि माझी परत एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ होईल तेवढा जास्तीत जास्त शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. बाय बाय.